तर अतिशय विश्वास न बसणारी आणि अत्यंत दुःखद, मन हेलावून टाकणारी ही बातमी सकाळी उठून आज आलेली आहे. खरं तर उपमुख्यमंत्री म्हणून एक अत्यंत आक्रमक चेहरा, एक लोकनेता आणि अनेक लोकांचं म्हणजे त्यांच्याशी नाळ जुडलेली असा एक लोकनेता आपल्यातून आज निघून गेलेला आहे. आणि ह्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्रात नाही ना, देशभरात आहे. कारण ते खासदार देखील राहिलेले आहेत, उपमुख्यमंत्री अ, अनेक वेळा ते झाले. आणि बारामतीत आज आपण पाहिलं तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, किंबहुना सगळ्या महाराष्ट्रावरच कोसळलेला आहे. आणि एक विधान परिषदेतली त्यांच्या या सरकारमधली एक सहकारी म्हणून अ, ते सभागृहात उत्तर देताना, प्रत्येकाने काय म्हटलंय त्याच्या बोलण्यावर उत्तर देताना, प्रश्नाचं उत्तर देताना अ, अतिशय गांभीर्यपूर्वक आणि अनेकदा मिश्किल देखील त्यांचं वक्तव्य असायचं. एक दिलखुलास व्यक्तिमत्व असं होतं. अनेक आमदारांना ते वाढदिवसाच्या दिवशी फोन देखील करायचे. म्हणजे एक आठवण सांगायची झाली तर आज गेले 7-8 वर्ष त्यांचा मला दर वाढदिवशी फोन येतो. परंतु त्याच्या अगोदर त्यांच्याकडनं ऑफिसमधनं फोन येतो, की दादा फोन करणार आहेत, किती वाजता केलं तर चालेल? म्हणजे हे असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये झालं आणि एक अशी अवेळी त्यांची एक्झिट ही खूपच दुःखदायक गोष्ट आहे. म्हणजे अर्थात राष्ट्रवादी पक्षाचा तर खूप मोठी हानी झालेली आहे. परंतु महाराष्ट्राची देखील खूप मोठी हानी दादांच्या निधनानंतर झालेली आहे. मला असं वाटतं, की ही हानी कधीच भरून येणार नाही आणि माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे मी आदरांजली वाहते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.